नमस्कार मित्रांनो, मी सचिन सर. आज 1 जानेवारी 2026 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होते. सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेमध्ये कित्येक वर्ष नवीन आले आणि गेले, समजले पण नाही. परंतु प्रत्येकानं याचा विचार करायला पाहिजे की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधीपासून करत आहोत आणि किती वर्ष झालेले आहेत. आपण अभ्यास करत असताना आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करतो आहोत का परीक्षा होती जाती हे आपल्याला पण कळत नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना मी 2026 मध्ये सांगतोय की स्वतःशी एक चांगला संकल्प करा आणि प्रत्येकाने कराच मी म्हणतोय. ठीक आहे. आपण खेड्यापाड्यातून किंवा आपल्या घरापासून दूर कशासाठी आलेलो आहोत, तर अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत, हे कोणीही विसरू नका. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय, आपण जे मोटिवेशन घेतोय इतरांपासून किंवा इतरांच्या व्हिडिओ सेशन पासून किंवा इतरांच्या काहीतरी सुविचार किंवा एखादं काहीतरी बोललंय त्याच्यापासून, तर मी पुन्हा एकदा सांगतोय, हे तुमचं जे मोटिवेशन आहे ते टेम्पररी आहे. संध्याकाळी झोपले की सकाळी तुम्हाला काहीच आठवत नाही. त्याच्यामुळं आपले आई वडील गावाकडे काय करतात, आपल्या प्रत्येक महिन्याला किती पैसे पाठवतात याचा देखील हिशोब ठेवा. जरी हिशोब नाही ठेवता आला तरी त्याचा एकदा विचार करा की प्रत्येक महिन्याला 1 तारखेला आपल्या अकाउंटवरती पैसे येतात, पण तो पैशाचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय, की पाठीमागच्या 4 वर्षापासून किंवा पाठीमागच्या 2 वर्षापासून जो आपण अभ्यास करतोय तो खरंच अभ्यास करतो आहोत की टाइमपास करतो आहोत. ठीक आहे. मला इथं वेगळं काहीच सांगायचं नाही. तुम्हाला देखील माहिती आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आता अभ्यासापेक्षा इतर गोष्टीमध्ये जास्त रस निर्माण होत आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यापासून सांगत आलोय की स्पर्धा परीक्षेमध्ये आता गरज पडत आहे ती म्हणजे तुम्हाला चांगल्या मेंटॉरची. परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी स्वतःला एवढे शहाणे समजतात की मला मार्गदर्शकाची गरज नाही, मी स्वतःच खूप शहाणा आहे, मला कोणाची गरज नाही. परंतु याच न्यूनगंडाखाली त्याचे 4 ते 5 वर्ष कसे जातात हेही कळत नाही, त्याचं एज बार होतंय हेही त्याला कळत नाही, मग त्याला धडपडावं लागतं नंतर. त्याच्यामुळे नवीन आलेल्या किंवा 2-3 वर्षापासून किंवा आणखीही तुमच्याकडे संधी उपलब्ध आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय, आपण घरापासून दूर कशासाठी आलो आहोत त्याचा प्रत्येक दिवसाला विचार करत चला आणि स्वतःचं एक निरीक्षण करा की मी खरंच अभ्यास करतो आहे का. आणि जर तुमचं मनातून आवाज आला की यार हो मी अभ्यास करतो आहे, तर समजायचं आपण चांगल्या मार्गाने जात आहोत. नाहीतर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला जवळचे मित्र काय करतायत हे खूप चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त अभ्यास करा आणि अभ्यास करत असताना योग्य पद्धतीनेच अभ्यास करा. कारण इथं मार्काला खूप महत्व आहे. तू पुस्तक किती वेळेस वाचतोय याला महत्व नाहीये, तर त्या पुस्तकातले आलेले प्रश्न तुझे बरोबर येत आहेत का याला महत्व आहे. त्याच्यामुळं आई वडिलांचे कष्ट, तुमच्या मार्गदर्शकाची जाणीव त्याला चांगलं फॉलो करा आणि ते सांगतात त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सांगतोय, 2026 हे वर्ष तुमच्या ड्रीम पोस्टचं ठरावं. 2026 वर्ष हे तुमच्या स्पर्धा परीक्षेतलं अंतिम वर्ष ठरावं. अंतिम वर्ष म्हणजे तुम्हाला या वर्षी पोस्ट मिळायलाच पाहिजे आहे. आणि पुन्हा सांगतोय ते म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये खरी स्पर्धा ही 15 ते 20% विद्यार्थ्यांमध्ये आहे. 80% विद्यार्थी बाकी गोष्टीमध्ये दंग आहेत. त्याच्यामुळे संधी आहे तुमच्याकडे पटकन बाहेर पडायची आणि असंही पडू नका, एकदम दणक्यात पडा. जी मला पोस्ट पाहिजे तीच मिळवायची आणि तरच मी बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा 2026 या वर्षासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला मेहनत घेण्यासाठी आणखी आई वडिलांकडून चांगली प्रेरणा मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जोरात अभ्यास करायला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.